मंडळी, खरात काकूंना थापा मारून गुंडाळणाऱ्या गौऱ्याला आज भेटणार आहे काकूंची जुळी बहीण. बघूया ती त्याची कशी खातिरदारी करते ते. सर सर नमस्कार सर. हां हां काय अरे नमस्कार सर, कंप्लेंट द्यायची होती सर. उद्या घेतली ती चालेल काय? वा वा. आणि तुम्हाला चेक पुढच्या वर्षी दिला तर चालेल का? हवाडी होडी ना इकडे. नमस्कार. नाव काय तुझं? सर माझं नाव गौरव मोरे सर. गौरव मोरे. हां. अरे माझं नाव प्रभाकर मोरे. काय समजलंस? अरे मोरे मोरे आलं आपलं गाव. हॅलो सर, आय गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. आय एम प्रभाकर मोरे फ्रॉम चिपलून. कसलं भारी केलं तुम्ही. भारी केलं. ऐका ना, माझा काय काम काय? माझा मोबाईल हरवला तर मला सिम कार्ड पाहिजे ना. तर मला काय सांगितलं गॅलरीवाल्यांनी, तुम्ही चौकीत जा, ते लेटर घेऊन या, सेम नंबरचं सिम कार्ड तुम्हाला मिळेल. मला जरा लेटर द्या ना ते लिहून. म्हणजे सिम कार्डचा होऊ शकतं. हां हां. मोबाईल किती रुपयाचा आहे? 40,000 40,000. खरं सांग. 10,000. किती जुना आहे मोबाईल? किती वर्षापूर्वीचा आहे? 4 वर्ष जुना आहे. मग नाही मिळायचं नाही. ऐका ना. मोबाईल नाही सापडायचं तुला. नाही, नाही, ऐका ना. अरे कसला जुना, एक तर 4 वर्षापूर्वीचा मोबाईल. हां. त्याची किंमत 10,000 रुपये. हां. तो मी शोधायचा? मी हां? नाही नाही. तर बघ, सिम कार्डचं काम होऊन जाईल, पण मोबाईल काय मिळायचा ऐका ना मोरे प्लीज. अरे नाही बाबा, मी बोललो ना, मोबाईल वगैरे काय मिळायचं नाही. तुला ऐकून घे. मोरे, अरे, माझा काय टाइमपास चाललाय? काही नाही. मी काय मॅडम? आणलं काय छिपऱ्याला पकडून? तुझ्या तर आता. ऐका. एकटीच बाई आहे, मला वाटलं ग्रुप आला. उभा राहा लवकर. काय रे, बायकांना चावट मेसेज करतोस? हा? इकडे. एवढं एक मिनिट हं. बायकांच्या बाबतीतलं मी ऐकून घेत नाही. माझं ऐका. कसं टाकतं? बरोबर. बायकांच्या बाबतीत बोललेलं रजा मुरादला आवडत नाही. तोंड सांभाळून बोला, आज जीव जाईल तुझा. नाही. तोंड सांभाळून बोलायचं. एकदम मी कोणाला काहीच बोललो नाही मॅडम. हो मोरे सांगा ना तुम्ही. मॅडम अहो, म्हणजे मेसेज पाठवणार हा माणूस नाही आहे. अच्छा, मग देवळासमोरच्या भिकारांच्या ताटातली चिल्लर चोरणार आहात तू? नाही ना, मी तो पण नाही. मोरे सांगा ना मोरे. नाही, तुम्ही तर विचार करतोय की अरे विचार नका करू. विचार करे पण ते मला मारून टाकेन. कोण आहे तू? कोण आहे? मॅडम. लवकर बोल, कोण आहे? मॅडम, हा? मॅडम. अच्छा, हिरोईनचा अवैध धंदा चालवणारा तूच ना? वाहतूक करणारा तूच ना? मॅडम सोडा एक मिनिट. लवकर बोल. नाही नाही कसले लवकर बोल, कोण आहे तू? कसले हेरोईन्स? नाही ना, हेरोईन्स बिनस मला माहित नाही. मग? पण सध्या आहे ना, मी 2 हिरोईनना घेऊन येतो. गोरेगाव ते मीरा रोड. एवढंच मला माहित आहे. ट्रकच्या पुढे आपोआप येऊन बसता तुझ्या गाडीत. ऐका. कोण आहे? कोण आहे? लवकर बोल. अरे बापरे. कोण आहे? कान फोडून टाकला मोरे तुझा. सांगा ना, हो, मारून टाकेल मला. सांगा ना पटकन. तेच मी. ओ मॅडम, तो नाही आहे. कोण आहे? तो नाही आहे. तो कोण आहे नाही आहे. बा? हा, तो अरे नाही. मग ते तो नाही नका सांगू. मी कोण आहे हे सांगा. इथं कशाला आलो ते सांगा. मॅडम माझं ऐका. मॅडम सांगा लवकर. लवकर सांगा कोण आहे? मॅडम अहो त्याचा मोबाईल चोरीला गेलेला आहे. हा. चोरीला गेला, त्याची कंप्लेंट द्यायला इथं आलेला आहे. मोबाईल. अरे मग आधी सांगायचं ना. अरे सांगायला चान्स दिला तर ना सांगेल ना मी. बस 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 नका मारू का. बस. हाँ. मोबाईल कसा हरवला तुझा? तेरे दिल में मेरे सासू को पनाह मिल जाए, तेरे इश्क में मेरी जान. पनाह हो जाए. एवढा मारला तरी चरबी जात नाही तुझी. तुझी सगळी चरबी वितळून टाके ना मी. हा, आणि तुमची तरी काय करणार? मूर्ती बनणार. इकडे लवकर ये. इकडे अख्खी खुर्ची टाक. बस इथं बस. बस लवकर. बस बस बस. मोबाईल कसा हरवला? जरा एकदाच करताना वाटतं. बोल, मोबाईल कसा हरवला? बोल. मोबाईल हरवला. एक मिनिट, पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आल्यापासून मला विचारायचा आहे, पण चान्सच मिळत नाही. बोल लवकर. आमच्या ओळखीतले आहेत, त्या सेम तुमच्यासारखे दिसतात. त्या तुमच्या कोण लागतात काय? कोण? खरात काकू. खरात काकू? हा. वनिता खरात? हो वनिता खरात. हा.
काय झालं? वनिता खरात माझी बहीण आहे. काय? सक्की जुळी बहीण. खरंच काकू? हा. अरे मी अनिता देशमुख, ती वनिता खरात. देशमुख आणि खरंच जुळ्या बहिणी सांगते ना मी, ऐक ना. सांगा ना. म्हणजे माहेरून मी अनिता सोनावणे, ती वनिता सोनावणे. अच्छा. तुम्हाला बहिणीला कसं ओळखतो? अहो तुमच्या खरंच काकू आहेत ना ते आमच्या सोसायटीमध्ये राहतात. काय सांग- हा. बस बस अरे बस बस. बापरे. बघितलं मोरे, आमची ओळख निघाली. आता आमचं जमणार. माझा मोबाईल सापडणार. तुम्ही एक काम करा, 2 स्पेशल सांगा चहा. स्किट मधली माझी वाक्य संपलेली आहे. आणि ऍडिशनला मी किंमत देत नाही. काय समजलं? मॅडम मी तिकडे जाऊन स्किट बघू, तिकडनं पण दिसेल का नाही? नाही मोरे, का? रिकामा बाकडा बरा नाही दिसणार हा. ना. रिकामा बघणारा पण पाहिजे ना. बघा जरा. म्हणजे हे बाबा ठीक आहे, मी बसतो. मला काय हित बघा, तिकडं काय हित बघू. करा तिकडं. सुरू कर. माझ्या बहिणीला कसं ओळखतं? नाही नाही हो, खरात काकू बद्दल काय बोलू. खरात काकू सारखी मंदाळ. सॉरी सॉरी सॉरी, मधाळबाई मी आजपर्यंत नाही बघितली. इतक्या गोड्यात आमच्या खरात काकू. काय बात आहे. खरात काकू म्हणजे काय सांगू तुम्हाला, माऊली आहे हो, माऊली. आमची खरात काकू माऊली. बस. एवढ्या खोलीत कशी काय माऊली आहे? जरा मी फक्त वातावरण म्हणतो, बाकी काय नाही. पण खूप आमच्या खरात काकू ना खूप गोड आहेत, खूप चांगल्या आहेत. हा बस झालं. कामाचं बोल, कामाचं बोल. नाही ना, खरात काकू बद्दल काय बोललो मी. किती प्रेमळ आहेत, प्रत्येकाला मदत करायला तयार. प्रेमळ, मायाळू, कनवाळू, दयाळू. खरात काकू तुमच्याबद्दल काय मी इकडे काय झालं? तू आता सटवीला मायाळू बोलतोस, मायाळू बोलतोस. हा? वैरीण नाही ती, वैरीण. तुमचीच बहीण आहे म्हणून मी बोललो ना. माझी बहीण नाही ती, वैरीण आहे, वैरीण. लहानपणापासून छळलंय तिने मला. सॉरी 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 सॉरी. लहानपणापासून सगळं माझ्या वाटणीचं खात आली आहे ती. वैरीण आहे, वैरीण. अहो तुमच्या वाटणीचं नाही, आता ते अख्ख्या सोसायटीचं पण खाते. उठ, तिकडे बस. पुढे बसू. बरं झालं सांगितलं. कसं आहे ना मित्रा? काय बोललात? मित्रा, कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा हे मित्र बरं आहे. हेच बोला. तुला सांगते, आम्ही दोघी सख्या बहिणी, हा. जुळ्या बहिणी. हा. त्यामुळे लहानपणापासून तिने काही खाल्लं ना, हा. तर सगळ्यांना असं वाटायचं मीच खाल्लं. ती माझा डबा खायची, केक खायची, चकली खायची, लाडू खायची, करंजी खायची, पाणीपुरी खायची, सुकापुरी खायची, पुरणपोळी खायची. मोरे, कमिशनर साहेबांची गाडी आली. ती सगळं खायची रे ती माझं. जाऊ द्या जाऊ द्या. तिच्यामुळे मी आता अशक्त झाले, बारीक झाले. तुम्ही अशक्त आणि बारीक आहात. तुम्हाला अशक्त आणि बारीक म्हणणं म्हणजे सिद्धार्थ जाधवांना संयमित अभिनेता म्हणण्यासारखं आहे. गपना गपना, किती बोलशील, किती बोलशील. हे 6 महिन्यानंतर आलाय ना तो, जरा हसू दे ना त्याला. दादर वरून डायरेक्ट मीरा रोडला आलाय. टोल नाक्याला 40 ऐवजी 500 रुपये देऊन आलाय. केवढा एक्साइटेड आहे बघ. असू द्या की त्याचाच बर्थडे आहे. सॉरी, पुढचं कोणी बोलायला सांगितलं? नाही. पुढचं कोणी बोलायला सांगितलं? तू माझ्या बहिणीचा फेवरेट आहेस ना, लाडका आहेस ना तू. मेला. नाही, मी लाडका नाही. तुमची बहीण 1 नंबरची जाडी आहे, जाडी. आमच्या सोसायटीतला डाकू मंगलसिंग आहे, फुटका नगार आहे, शेंबड फणस आहे ते. बापरे बाप. अरे मरतो का काय मी? चरबी जाते का? जाते का बघा. काय बोला? फुटका नगारा, शेंबडा फणस बोलला. अरे बाप. अरे तुम्ही बोललात म्हणूनच मी बोललो ना. माझी रक्ताची बहीण आहे, मी काही बोलेन, तू नाही बोलायचं तिला. सॉरी सॉरी सॉरी. तुमची बहीण लय चांगली आहे, सद्गुणी आहे. अरे बापरे. चांगली आहे? तिने मला लहानपणापासून त्रास दिला, ती चांगली आहे? तिला चांगला बोलतोस तू? तुमची बहीण वाईट आहे. काय बोलला? माझ्या बहिणीला काय बोलायचं नाही, मी बोलेन जे बोलणार ते. आज 3 ऍक्टर एकत्र आलेत. सनी देओल, मिथून, रजनीकांत. काय करणार? सॉरी 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 सॉरी. लागलेला आठवतंय ना? हो, चाल शोभराज. चरबी जाते का बघा त्याची.
माझ्या बहिणीला मीच बोलणार, तू नाही बोलायचं, आधीच सांगते. मला मारून मी नाही काय बोलणार, तुम्हीच बोला. मी गप्प बसतो. बोललो तरी मारतायत, नाही बोललो तरी मारतायत. तुम्हाला कळतं का? मी 4 मार आहे, 4 मार. माझी तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या, मला जाऊ द्या ना. सॉरी, इट्स ओके. मला ऍक्च्युली तुला मारायचं नव्हतं. सॉरी सॉरी. बस इकडे बस. आता तू माझी स्टोरी ऐक. माझ्या बहिणीबद्दल इतका मला राग काय, ऐक जरा. आम्ही जुळ्या बहिणी. खरात माहितीये तुला, मिस्टर खरात? हा, ते 5 फूट 8 इंच. काय बोलायचं ना? बोललो कुठं? माझ्या खरातला काय बोलायचं नाही. नाही नाही नाही. तुमच्या घरातला ते खरात काकूचा मिस्टर आहे ना? ऐक, हा. ते मला बघायला आले होते. कांद्या पोळ्यांचा कार्यक्रम माझ्यासोबत झाला होता. बरं. लग्न माझ्यासोबत ठरलं होतं. हा. पण माझी आई लग्नाच्या दिवशी काय केलं? काय? आम्हा दोघींना सेम साड्या, सेम वेण्या, टिकली पण सेम. मग माझी बहीण नटवी नटत होती नवरी सारखी माझ्या लग्नात. 7 फेरे मी घेतले. बोल्यावर ही चालली. त्यांनी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं, हिने हार त्यांच्या गळ्यात जाऊन घातला. कन्यादान माझं झालं आणि बिदाईच्या वेळेला ही 6वी गाडीत जाऊन बसली. रिसेप्शनच्या वेळेला तंगड तोडून मी उभे होते 4 तास आणि हनीमूनला गेले. या सगळ्यामुळे त्या बुटक्या देशमुख बरोबर लग्न करावं लागलं मला. माझा चिकना खरात गेला. चिकना खरात? जाऊ द्या ना, जाऊ द्या. माझ्या लग्नात पण ही नटवी नवरी सारखी नटून आली होती. पण मी तेव्हा सावध होते. हार पण मीच घातलं, 7 फेरे पण मीच घेतले, सगळं मीच केलं. पण माझ्या बिदाईच्या वेळेला ही 6वी गाडी जाऊन बसली होती. मी चपळाईने गेले, दुसऱ्या दरवाज्यात आतमध्ये बसले. क्या बात आहे. नाहीतर माझ्या देशमुखांबरोबर पण गेली असते हनीमूनला. आता मला सांग, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, सांग तुम्हाला. सांगतो सांगतो. तुम्ही लांब राहा, मी सांगतो ना. मी लांबच आहे. बोल लवकर. मला असं एकदम जवळ. सॉरी. लवकर बोल. सांगतो. काय ऍक्च्युली चुकायला तुमच्या आई वडिलांची आहे. त्यांनी तुम्हाला ना वेगवेगळ्या साड्या द्यायला पाहिजे होत्या. तुम्हाला वेगळी साडी, तुमच्या बहिणीला वेगळी साडी, तुमची हेअरस्टाईल वेगळी, बहिणीची हेअरस्टाईल वेगळी. असं केलं असतं ना तर आज ते चिकणे खरात तुमच्या सोबत असते आणि तुमची बहीण असते घरीच. बरोबर ना? सॉरी. म्हणजे याच्यात आमची काही चूक नाहीये. कोणाची चूक नाहीये, तुमच्या आई वडिलांची चूक आहे. हा, मी आयुष्यभर उगाच ताईला बोलत आले यार. मग नाही यार, ताईची काहीच चूक नाही याच्यात. ताईला जाऊन सॉरी बोललं पाहिजे. आपण दोघं मिळून जाऊया. चला ठीक आहे. तू तुझं नाव आणि ऍड्रेस इथे लिही. आपण हे सगळं झाल्यावरती मी मोबाईल शोधते आणि आपण जाऊया एकत्र. लवकर लिही ऍड्रेस. हिरानंदानी बिल्डिंग, 49 फ्लोअर, 5 BHK. खरा ऍड्रेस लिही. 5 BHKच्या समोर जी चाळ आहे तिथं माझं घर. झालं लिहू? चला जाऊया. चला की. काय? 1 मिनिट. काय? पण त्या टवळीला माहित होतं ना खरातांचं माझ्या बरोबर लग्न होणार आहे. ती का गेली हनीमूनला? तिने सांगितलं पाहिजे होतं ना. सांगायला पाहिजे होतं. ती तशीच आहे, मला माहिती आहे लहानपणापासून. खोटारडी आहे तुमची बहीण. खोटारडी आहे. मला आता मौका मिळालाय. काय? आपण कंप्लेंट लिहूया तिच्याबद्दल. चालेल. तुली मला अपशब्द बोलली, मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. नाही, एक काम करा, तुम्ही तिला ना तुम्ही जेलमध्ये टाका, नंतर तिला टायर मध्ये टाका, असा फोडा ना. बघा तुम्ही काय तू होते काय नाही होत आहे. कळतच ना मी काय करू. तू नाही सांगायचं, मी शिक्षा काय देणार ती. मला फक्त तिला कोर्टात घ्यायचं आणि सांगायचं की खरातांबरोबर लग्न नव्हतं केलं पाहिजे होतं आणि मग सोडून द्यायचं, एवढंच सांगायचं. ठीक आहे, असं काय करू नका. तुमची बहीण आहे, नका भांडणं करू, एकत्र या, गोड व्हा. तू पण सांगणार मला? अरे आता चांगलं सांगितलं ना. लहानपणापासून मला छळलंय, मी तिला सोडून द्यायचं, असं सोडून द्यायचं. नाही सांगायचं मला. नाही सांगत मी. बस जाऊ दे ना आता. जाऊ दे, तुमची बहीण वाईट होती, विषय संपला. ठरवणार माझ्या बहिणीला वाईट. तू पण ठरवणार माझ्या बहिणीला वाईट. तू नाही बोलायचं, जे काय ते मी बोलणार. ठीक आहे, तुम्ही चांगला, विषय संपला. माझी बहीण वाईट. अरे मी काय माझी बहीण वाईट. नाही, काम करा. मला ना, मी जातो चालत मीरा रोडचे फिल्टर पाडा. जाऊ दे. मिलिंद सोमन आहेस तू? मीरा रोडचे फिल्टर पाडा चालत जायला? अल्ट्रामॅन आहेस तू? अल्ट्रामॅन कसं जाणार आहे? माझ्याकडे कार आहे. जगाला दाखवायचं. ए आमिर, यांचं काय वाजवणं थांबायचं नाही. मगासपासून इथं बसून स्किट बघतोय, ह्यांचं स्किट पुढे जाईल हा पण वाटत नाही.
बसून तरी काय करू तू वाजल माझं संपल तरी काय मात्र कडक इथे 25चा धो धो पाऊस पाडलात आणि तू त्याला धू धू धुतलास. क्या बात है, सुपर परफॉर्मन्स. सई. धुवाधार परफॉर्मन्स होता. गौऱ्या बरं वाटलं रे पण आज तुला धुतला नाही ना खूप बरं वाटलं बघायला. खूप बरं वाटलं गौऱ्या. असं फिलिंग येते चुकीचं आहे का गौऱ्या सांग. फार मजा आली. वने आज माझी वनिता खूप दिवसांनी मला दिसली. ढग आले होते मध्ये थोडे दिवस. आज ढग बाजूला होऊन लख्ख प्रकाश पडला आणि माझी वनी मला दिसली खूप दिवसांनी. फार बरं वाटलं. आणि ही स्टोरी फारच आवडली की जुळी बहीण आहे. खरात काकू जुळ्या बहीण आहेत ह्यांच्या. पुढच्या वेळेला काय होतंय आता बघायला खूप उत्सुक आहे. आणि तर आता खरात काका कोण आहेत त्यांना आणाच आता समोर असं झालंय मला. मोरे तुम्ही लोणच्यासारखे आलात आणि फार मजा केलीत. खमंग खुसखुशीत तुमचा प्रेझेन्स पण असा हवा हवासा वाटणारा होता. मजा आली. खूप हसलो. थँक्यू सो मच. सिद्धू. वनिता यार क्या बात है. म्हणजे वनिता खरात आज सॉलिड जोरात. म्हणजे तुझ्या एंट्री पासूनच जो काय तू काय एक्सप्रेस घेऊन आलीस ना ती संपेपर्यंत होती. 2-4 तर खऱ्याच पडल्यात त्या. 2-4 तर खऱ्या पडल्यात. बाकी टायमिंग हाताचं पण ते एवढं बाप रे बाप होतं. पण गौऱ्याचं अस्तित्व होतं. त्याचे वन लाईनर सॉलिड होते. पण आज तो जो जंजीरमधला विजय होता ना तो आज भाई दिसला भाई. क्या बात आहे. सुपर. जेन्युइनली हे स्पिरिट माहिती नाही कदाचित मी 500 रुपये जास्त टोल नाक्यावर दिले असतील म्हणून कदाचित त्याचा राग तू त्याच्यावर काढला असतील. आणि मोरेंनो तुमचं पहिला डान्स एकतर टाना नानावर तो जो काय शालू तुम्ही मीटरमध्ये बसवलात तो कमाल होता. आणि ना संपूर्ण स्किटमध्ये ना ते ना एक पाय वर घेऊन मस्तपैकी 3D बघत होता तुम्ही स्किट. गौऱ्या आय लव्ह यू. लव यू दादूस. धमाल. तू जसा टी शर्टवर लटकलास तसाच लटकला होतास पण कमाल होतोस. सुपर सुपर. वा वा आवडलं. वा वा धमाल. थँक्यू गाईज. हास्य महारथी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार एकत्र आलेत एका कुकरी शो मध्ये. चला तर आपण देखील विनोदाच्या चविष्ट रेसिपीचा आस्वाद घ्यायला तयार होऊया. नमस्कार. तांदळातला राजा असतो बासमती तशी मी तुमची लाडकी शाश्वती. आणि हा आपला कार्यक्रम आहे खाद्य श्रीमंती. मंडळी आज आपल्या कार्यक्रमात खूप मोठे शेफ येत आहेत. MHA इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेलचे सिनियर शेफ समीर चौगुले. करिअर बदललं. करिअर बदललं. ओके शेफ. थँक्यू. वेलकम सर. येस तुम्ही इथे मला बोलवलं खूप खूप आभार आहे तुमचे. माझ्या आयुष्याचं ध्येय आहे की माझ्या ज्या पाककृती आहेत रेसिपीज आहेत त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायच्या आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करताय. थँक्यू सर. थँक्यू. याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर मला सांगा शेफुले काय गडबड होते. एक तर तुम्ही शेफ म्हणा किंवा चौगुले म्हणा. शेफुले असं नका म्हणू. काय गोंधळ कानाला विचित्र वाटतं ना. सॉरी. तर मला सांगा शेफ समीर चौगुले. देअर यू आर. तर तुम्ही स्वतः पुरुष असून हा म्हणजे हा स्त्रियांचा प्रांत आहे त्यात तुम्ही कसे घुसलात. यावर मी एकच उत्तर देईन. जगातले सर्वोत्कृष्ट शेफ हे फक्त पुरुष असतात. वा अत्यंत मार्मिक आणि विनोदी सांगितलं यांनी. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. तर मला सांगा शेफ आज आपण कुठला पदार्थ दाखवणार आहात. बेसिकली आज मी बेबी मशरूम चीज मोझरेला. सर एक मिनिट मांजरीला इथे आणता येणार नाही सर. मोझरेला असं मी म्हटलं. मांजरेला नाही चीजचा प्रकार आहे तो. हा कळलं का. मांजरेला इथे करायचं काय तिचं मला सांगा बघू. असं आहे तेच मी म्हटलं. चीज मोझरेला असा एक चीजचा वेगळा प्रकार आहे. मोझरेला माहिती नाही ना.
क्या बात आहे. तेवढ्यातल्या तेवढ्यात. बघितलं तर रसिक हो, हे असंच सुरू असतं. काही असे हलके फुलके क्षण असतात ते इज्जत काढून जातात. लज्जत वाढून जातात या शोची, हेच मला म्हणायचं होतं. तर मी तुम्हाला एक लिस्ट दिलेली होती का सगळ्या सामानाची, ती तुम्ही आणलंय का? फोनवर लिस्ट दिलेली होती ना तुम्हाला. व्हेरी गुड. तर त्यातलं मशरूम जरा काढा. तर रसिको, आज आपण बघणार आहोत बेबी मशरूमची भाजी कशी करायची. पोर्तुगाल काय सर ते आम्ही खूप ठिकाणी शोधलं सर, ते नाही मिळालं तुमचं मुशरफ. मुशरफ नाही हो, तो मशरूम आहे. मशरूम ते हा, कळलं का तुम्हाला? मिळते बुधवार गुरुवार बाजारात तुम्ही गेलात ना, ते मिळते. एवढं कठीण नाही नाही ना सर, आम्ही खूप शोधलं सर, मिळालं नाही सर. आजच्या दिवस थोडे ऍडजस्ट करून घ्या ना सर. अहो, मशरूमची भाजी आहे की नाही, मी कशी ऍडजस्ट करणार मला सांगा बघू. हे म्हणजे तुम्ही ऊसाच्या रसाच्या दुकानात गेलात आणि अरे ऊसच नाहीये, थोडं ऍडजस्ट करा. कसं करणार ऍडजस्ट मला सांगा बघू. असं झालं ना ते. मशरूम लागतील प्लीज. सर मी खरं सांगते, तुमची शपथ सांगते, 10 ठिकाणी शोधला, कुठेच मिळाला नाही तुमचा फरामोश. फरामोश नाही अहो, मशरूम आहे त्याचं नाव. इतकं कठीण नाही. मशरूम इतकंच आहे ते. फक्त खाली एवढं, बाकी एकच आहे सगळं. कळलं का तुम्हाला? नाही आहे ते. कळलं नाही मिळते सर. नाही मिळालं का? बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण जरा वेगळं करूया. रसिको, आता जस्ट आम्ही चर्चा केलेली आहे. मला असं वाटलं की वेगळं नवीन पदार्थ आज मी तुमच्या समोर इंट्रोड्यूस करतो. त्या पदार्थाचं नाव आहे स्प्रिंग ओनियन कबाब्स विथ लेट्यूस लीव्स. हा पदार्थ मी तुमच्या सर पुन्हा तेच होतंय सर. तुम्ही नका ना एवढ्या कठीण नावाच्या भाज्या सांगू सर. खूप महागड्या भाज्या आहेत सर. कठीण नाहीयेत, ह्या मिळतात. बजेट कमी आहे ना सर. अरे पण तुम्ही आधी का नाही सांगितलं? त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा आणतं हे का बोलणार तुम्ही मला सांगा बघू. सर तुम्हाला सांगितलं असतं बजेट कमी आहे तर तुम्ही आला असतात कसं? आलो नसतो, पण हे चुकीचं आहे ना. आज मी इकडे का आलेलो आहे? माझ्या ज्या रेसिपीज आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात म्हणून मी इथे आलेलो आहे. इथून तुम्ही सांगता का त्या भाज्याच नाही आहेत, मग आता करू काय ना? एवढ्या लांबून मी आलोय, पेक्षा समोर मी काय करायचं? भांगडा. भांगडा? हो अहो, उद्या ते शेफ येणार आहेत ना, ते सुद्धा भांगडाच करतो असं म्हणाले. ते बांगडा म्हणत असतील. शेफ कशाला हे का करेल शेफ? म्हणलं की बाबा एवढा मोठा शेफ आहे तर भांगडा कसा काय? काय तुम्हीच बोलताय, तुम्हीच कन्फ्युज होताय. बरोबर आहे, उद्या येणार आहे शेफ, तो करणार आहे भांगडा. मला वाटलं तो आहे भांगडा. भांगडा छान यमक जुळलं रे. तुम्ही कविता छान करताय. खरं असंच पाहिजे मराठी साहित्याला. असं बोलू नका, असं बोलू नका. माझ्या या शब्दांवर आणि माझ्या अदांवर लोक घायाळे आहेत. नाही, इंजुरी व्हावी अशीच कविता करता तुम्ही. हे मात्र आहे. थँक्यू सर. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं की मी जे पदार्थ लिहून दिलेत ते मला तुम्ही इथे आणून द्या, मग मी डिश करतो. एवढं सोपं आहे ते. सर ते तेवढंच नाही मिळते. ओके, हरकत नाही. आम्ही जरा वेगळं. रसिको, जस्ट एक चर्चा झाली आमची. स्प्रिंग ओनियन या सीझन मध्ये नाही मिळत असं जस्ट आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे आता वेगळी स्पॅनिश डिश मी तुमच्या समोर सादर करणार आहे. रेड टोमॅटो स्पॅनिश चिली सॉस. टोमॅटो आहे तुमच्याकडे? आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्यासारखं नका करू हो. टोमॅटो सगळ्यांच्या घरात असतो तो, कळलं? टोमॅटो आहे? बरं. ओनियन आहे? ओनियन कांदा? वाव, व्हेरी गुड. गवार आहे? गवार? येस, आपण गवार. नाही. भेंडी नाही आहे तुमच्याकडे? आहे काय तुमच्याकडे? मग सर ते बजेट कमी आहे ना सर. ते आमचे स्पॉन्सर होते ना, बबलू फॅन्सी कमोडवाला, त्यांनी हात काढून घेतला सर. तुमच्या ह्या पाककलेच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सर कमोडवाला आहे? हो सर. म्हणजे नक्की काय करायचं काय? म्हणजे हे काय असं कसं असेल मला सांगा. त्याची जाहिरात कशी करणार? आओ बैठो ये खाओ असं कसं? म्हणजे फार विरोध आहे ना. पाककलेचा आहे ना. मला सांगतो, मी तुम्हाला जी लिस्ट दिलेली आहे त्यातले पदार्थ आणा आणि मला करायला द्या. अदरवाईज मला सांगा काय मी कशातून करू पदार्थ. नाही बघा, कढीपत्ता आहे, जिरं आहे, मोहरी आहे, हिंग आहे, साखर. याच्यातून मी पदार्थ तयार करायचा. हा फायनल आहे. तुझ्या वडिलांनी कधी हिंगाची भाजी केली होती? हिंगाची भाजी तुझ्या वडिलांनी केली होती? घ्या ना हिंगाची भाजी. घ्या. नको घ्या ना. असं कधी केलं होतं कधी? अरे ह्या फोडणीला देतात या गोष्टी आहेत. यांनी फक्त फोडणी देता येते. मला अशा काही गोष्टी द्या ज्याच्यातून मला भाजी करता येईल, एक डिश करता येईल. हे काय ना, कढीपत्ता आहे, हिंग आहे, मोहरी आहे. अरे नाही करता येत ह्याच्यातून. याच्यातून नाही करता येणार. भाजी पाहिजे, भाजी. पता आहे का तेरे को? मला भाजी हवी आहे. मला भाजी अशी असतात ना, ते भाज्या द्या मला.
भाजी हवी आहे हा मला. आणते काय सारखं आपलं हे द्या भाजी 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 रसिको बघितलं हे आमचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना दिसतच आहे तुमच्या उघड्या डोळ्यांना. सिद्धू अरे काय करायचं हिचं यार. अरे हे म्हणजे यार फोडणीचे हे जे पदार्थ आहेत त्याच्यातून मी काय डिश करू मला सांग बघू. हा आणि अर्ध्या तासाचा एपिसोड काढा असं म्हणते ती मला. याच्यातून फक्त मेकिंग ऑफ फोडणी एवढी शॉर्ट फिल्म तयार होईल. त्याच्या पुढे काही होणार नाही रे. पण कोण समजवणार कोण. बजेट नाही रे त्यांचं, बजेट नाही. येस हा घ्या बटाटा. हा एकच बटाटा आणलात. एकच बटाटा आणलात का तुम्ही. आणलाय तो घ्या. तो शेजारच्या खिडकीतून ना उदबत्ती खोचलेला बटाटा तो पटकन घेऊन आला. उदबत्ती खोचलेला बटाटा मला हे जेवण करायला तुम्ही आणलेला तिकडे. समोर दाखवू नका ना. त्या माळीणबाईचा आहे बघितलं ना तर कच्चा कच्चा भांडायला लागेल. तुम्हाला काहीच वाटत नाही का. बजेट कमी आहे ना. अरे काय बजेट कमी आहे. खाद्य श्रीमंती नाव ठेवायला लाज नाही वाटली का तुम्हाला. वा वा. सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी सर. खरंच खरंच खरंच. मग सर्दी झाली की वापरतो आपण निलगिरी. व्यक्त करते मी दिलगिरी. नाही रे. तो बबलू कमोडवाला आहे ना त्यात ही कविता टाका आणि फ्लश करा. अरे यार पण हे नाही करू शकत. एका बटाट्याने नाही होणार. हा करा ना आता. काय करताय तुम्ही. बघू नका तर मंडळी. देखो छाया है क्यों सन्नाटा. हाँ? देखो छाया है क्यों सन्नाटा. अभी बना रहे हैं चौगुले बटाटा. आता तुम्ही मांडून घ्या पटापटा. आता चटा. एक सांगू का तुम्हाला. सोशल मीडियावर सेलिब्रिटीना कसे इझिली ट्रोल करतात तशा इझिली कविता करू नका. कळलं का तुम्हाला. थोडे कष्ट घ्या आणि विचार करा आणि कविता करा. कळलं का तुम्हाला. कविता करायसाठी कशाला कष्ट करायचे विचार करायचा. मी नाही करत विचार. मी तशा भस्कन कविता करते. आई ओरडली भस्कन कविता केली भस्कन. अजून एक करू. नको नको. बघा तुम्ही म्हणालात नको नको कोंबडा ओरडतो को 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 को. अरे गप्पास ना. बघा बस जरा बस. तुम्ही म्हणालात बस जरा. मी म्हटलं रिक्षा करा. बटाटा तोडलेला आहे असा मी. त्याचे 2 तुकडे बटाटा तोडला. बटाट्याचे केलेले आहेत. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की पुढचा काय करावं. पुढे मी एक मेक्सिकन डिश करणार आहे. मेक्सिकन पोटॅटो चिप्स ही डिश करणार आहे. हे मी जेव्हा मेक्सिकोला गेलेलो होतो तेव्हा ही मी डिश शिकलेलो होतो. तर याच्यात काय काय पदार्थ लागतात. तर सगळ्यात आधी जिरं. दाजी. त्याच्यानंतर थोडासा हिंग. हिंगास. पण कढीपत्ता करा. वा वा. काय सुचत नाही कढीपत्ता. आता काय करावं. खलबत्ता. नाही लागत याला खलबत्ता. तर पुढे वळणार आहोत. मी तुम्हाला सांगत होतो मेक्सिकन पोटॅटो चिप्स कशा करायच्या. मेक्सिकन पोटॅटो चिप्स. तेच मी सांगितलं. चिडी चिप. तर हे कढई आहे. कढई ही मध्यम आकाराची कढई आहे. ही हातात धरायची. आपण मध्यम आकाराची काय घ्यायची. तर सर्वसाधारणपणे 3 ते 4 जणांना. हा काय मॅडम. ओ ते चेन्नईला जाऊन येतो. हा जा ना बाबा. हा ते हा घे. कढई घेऊन गेला. जा जाता कर जा. हे काय आहे? हे काय ते लावून गेलं तू. चॅनलला गेलाय तो. मग? बाईकवर जाणार आहे ना. हा. हेल्मेट नाहीये ना त्याच्यामुळे ते हे घेऊन गेला. बजेट कमी. बजेट कमी. अरे हेल्मेट म्हणून कढई डोक्यात घालून गेला. अरे कुठलं चॅनल आहे. किती रात्री चॅनल. मला 1 मिनिट थांबायचं नाही. बस झालं यार. आता नाही तुम्ही जाऊ शकत. मी का जाऊ शकत नाही. लोकल केबल आहे. इथून बाहेर पडू शकत नाही. लोक तुडवतील लक्षात ठेवा. ए. गल्लीत राहतात सगळे लोक. इथे या इथे जाऊ नाही शकत. हा मग मला वेगळी कढई द्या तरच मग मी थांबेल. नाही तर मी या चाललो. इकडे या. वेगळी कढई द्या मला. नाटक आहेत तुमची. हा. हे घ्या जरा. हे काय दिलं तुम्ही मला. हे तुम्ही मला गमेला दिलं. मॉर्गन फ्रीमॅनची रिप्लेसमेंट गौरव मोरे कशी असू शकतो यार. वा वा. वा वा. क्या बात आहे. अरे हे ह्याच्यातून नाही करू शकत तुम्हाला. आणि हे मुळात त्याच्यावर वितळणार नाही का. प्लॅस्टिकचं आहे ते. तुम्हाला काहीतरी तर लॉजिक ठेवा ना तुम्ही. काय तुम्ही लॉजिकचा विचार करता हो. एवढं सिरियसली घेऊ नका हो. हो पटकन एका भांड्यात 4-2 चमचे हलवा आणि करून टाका ना. अरे तुमचाच कार्यक्रम आहे ना. माझं बसा, काही. 1 मिनिट हे घ्या. तांबे. तांब्यात बटाट्याची भाजी करू मी. हे एवढं आहे इथे अवेलेबल. करा पटकन.
बरं तांब्यात कोणी करतं का बटाट्याची भाजी? वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत शेफ चौगुले. तांब्यात करायची भाजी का भाजी बटाटे नाही फुले? नाही नाही नाही. जमतच नाही यार. ठीक आहे, हा तुमच्या नशिबात असेल ते भांडं घ्यायचं. हे भांडं असं घ्यायचं, हे याच्या गॅसवर ठेवायचं अरे आणि तेल द्या. हा तेल हे घ्या. अरे काय हे काय लोकांना कुठे कळतंय काय? पाणी किती रद्दी राहतो तुम्ही. बजेट कमी आहे. एवढं बजेट कमी आहे, तुम्ही तेल पण देऊ शकत नाही. मला सांगायचं जास्ती घालून आलो असतं ते तरी टाकलं. पाण्यासारखं तेल पाण्यासारखं तेल हे घ्यायचं, ह्याच्यात टाकायचं आणि हे झाल्यानंतर हा लायटर घ्यायचा. खरं तर हे लायटर घ्यायचा आणि हे पेटवायचं. हा पेटत का नाही आहे? गॅस नाही. अरे हा आधीच सगळं फोडतो. त्यांचं बजेट कमी. सिलेंडर नाहीये सर. बजेट कमी आहे सर. पदार्थ कुठे? प्रेक्षकांच्या पोटावर शिजवू मी जाऊ? कुठे शिजवू पदार्थ? सर शॉट इथपर्यंत लागणार आहे ना. हा इथपर्यंत ज्वाळा पेळ दिसणारच नाही, एवढा शॉट लागणार आहे सर. अरे आयुष्यात असं मी केलेलं नाही कधी. कुकरी शो आयुष्यात केलेला नाही. सर तुम्ही फोडण्या टाका, मग आपण बाजूला काढू आणि मग शिजवलेला पदार्थ लोकांना दाखवू. आणलाय ना आपण, काय काळजी करू नका. रसिको हो, जे काही थोडंफार गरम लागेल ते हे करायचं आणि हे भांडं याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर थोडीशी हे घालायची. काय? फोडणी घालायची, हे मोहरी घालायची. काय करताय तुम्ही? आवाज जायला पाहिजे, गॅस चालू नाही ना, लोकांना फील आला पाहिजे ना पदार्थांचा. मुळात मोहरीचा आवाज कधी शब्दशः तडतड तडतड असा येत नाही. पाऊस पडताना रिमझिम 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 असं कधी ऐकलंय कानाला? ऐकलंय का कानाला? मग असं नाही आवाज, असा नसतो आवाज. तो असा असतो. वाव, परफेक्ट जमलाय तुम्हाला. हा. काढा तुम्ही पुढचा पण. मी नाही काढा, मी हे जमेल सर. नाही जमणार. सर ऐका ना, अहो, खूप बालिश लोकांना वाटेल फील ते. दिलं पाहिजे ना. 5 स्टारचा शेफ Please, आहे, sir. फार बालिश. छान वाटतंय सर. प्लीज सर, एकदा परत एकदा ट्राय करा बघा, उत्तम वाटतं. तर मोहरी आपण टाकायची. बालिश वाटते म्हणून मला स्वतःला. मोहरी टाकायची, थोडीशी हे करायचं. वाव. असं नसतं, हे फार चुकीचं आहे. हे थोडंसं जिरं घ्यायचं आणि जिरं असं थोडं टाकायचं. सर हा आवाज गणला सर. हा आवाज गणला, बरोबर नाही आला सर. कारण मुळात हे जिरंच नाहीये, बडीशेप आहे. बडीशेप कळलंय ना? कळलंय ना? म्हणजे काय, एक पदार्थ तुम्ही ठेवत नाही यार इकडे. ओ मॅडम, ओ हे काय अजून तुमचं शूटिंग संपलेलं नाहीये? अरे लवकर आटपा, 10 मिनिटात आटपा. याच इथे आमच्या डान्स शोचं शूटिंग होणार आहे. 10 मिनिटात आवरणचं सर्व उत्पन्न आली माणसं. अरे अरे हा माणूस काय आवरा ना पटा. पुढचे लोक आले सुद्धा, नुसतं नावं सांगतात. बदा 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 बदा. एक पदार्थ केलेले अजून. याला काय अर्थ आहे? एका मिनिटात करतो. आता वेळ नाही माझ्याकडे. अजिबात वेळ नाही. एक काम करा, नाक्यावर 2 वडे आणा, ते कव्हर काढा आणि ती बटाट्याची भाजी लोकांना दाखवा. चला. हे असं चालेल? हो चालेल चालेल. आपण ते कढईपर्यंत शॉट ठेवू, पुढे भाजी दाखवून देऊ. ठीक आहे, जा आणा तुम्ही. जा, काही प्रॉब्लेम काय? नाही. आणा तुम्ही बटाट्याची. मी आणू? हा. वेडे आहेत काय? काय? नाक्यावरच्या वडेवाल्याकडे मी जाऊ? हा. तो कढईतलं तेल गरम गरम फेकेल अंगावर. का? उधारी बाकी आहे ना. त्या वडेवाल्याकडे उधारी बाकी आहे आणि मग दुसऱ्या कोणाला तरी पाठवा. सगळ्या क्रूची बाकी आहे. दरवेळेस वेगवेगळ्या माणसाला पाठवलं. आतापर्यंत खूप उधारी झाली सर. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही जा. तुम्ही नवे आहात सर. पटकन 20 रुपये द्या, जास्त वेळ थांबू नका. 2 वडे घ्या आणि लगेच परत या. तुला लाज नाही वाटत का ग? एवढा मोठा शो केलाय, एवढा मोठा शो केलाय, एवढा मोठा शो केलाय, तुला लाज नाही वाटत? बजेट कमी. 1 मिनिट राहायचं नाही. बजेट कमी. तुझ्या घरी घेऊन जा शो आणि तुझ्या घरी कर. हाड, मला नाही थांबायचं. अरे यार, रागावले आपले शेफुले जे आत्ता गेले, त्यांचे नाव होते चौगुले. आता कसे खाणार मी बटाटे वडुले? ए हाड. हॅलो. वा 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 वा, ते जाम जबरदस्त होतं. त्या भाज्या कशा असतात त्या भाज्या? कमाल, मस्त. सई काय म्हणशील? अतिशय चविष्ट रेसिपी होती. तू भाज्यांची जी ऍक्शन केलीस ना समीरदा, माझ्यासमोर पालक आला. पालक अक्षरशः दिसला मला पालक. जेव्हा केव्हा मी तुमचा परफॉर्मन्स बघते दोघांचा, तेव्हा मला एखाद्या अभिनयाच्या कार्यशाळेत गेल्यासारखं वाटतं. म्हणजे हास्य जत्रेचा एपिसोड जेव्हा जेव्हा त्याचं शूट होतं, तेव्हा घरी जाऊन ना विचार करायला बसते मी. इतका हा कार्यक्रम खूप काही देऊन जातो आणि स्पेशली तुम्ही दोघे
प्रत्येक वेळेला खूप देऊन जाता त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आजचा हा आगळा वेगळा रेसिपीचा कार्यक्रम फारच आवडला आणि असं प्रोडक्शन हाऊस कोणाला मिळू नये. वेट क्लाउड सारखं प्रोडक्शन हाऊस सगळ्यांना मिळो अशी माझी प्रार्थना आहे देवाकडे. फार मजा आली नेहमीप्रमाणे, हसवलत खूप. धन्यवाद. मी खूप महिन्यांनी ह्या आपल्या टीममध्ये आलो आहे, पण गेले म्हणजे खूप जणांनी तुमचं कौतुक केलं असेल, पण मी प्रातिनिधिक स्वरूपात त्या सगळ्या लोकांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायला आलो आहे. जे 6-8 महिने लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी बसून फक्त तुम्हाला पाहून दिवस ढकलणं वेगळं असतं आणि दिवस आनंदात घालवणं वेगळं असतं. क्या बात आहे. तर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात दिवस आनंदाने घालवला होता. त्यासाठी सगळ्यांतर्फे तुम्हाला मनापासून या. आणि रबने बनादी जोडी असं एक म्हणणं असतं की नाही, तर तुमचे रब हे गोस्वामी सर आणि मोठे सर आहेत. तर त्या दोघांच्या नावामध्ये सचिन आहे आणि सचिनने खूप रेकॉर्ड केलेत एका सचिनने, पण ह्या दोघांचे जे रेकॉर्ड्स आहेत ना ते तुमच्या रूपाने लोकांना दिसत असतात. आणि असेच ह्या दोघांकडून असेच खूप 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 रेकॉर्ड होत राहू आणि असाच तुम्ही हा हास्यरथ असाच बाहुबलीसारखा ओढत न्या. आम्ही सगळे महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी अविरत आहोत. आणि तुमचं बजेट जरी कमी असेल तरी हा परफॉर्मन्स ब्लॉकबस्टर होता यार. वा वा खूप खूप मजा आली यार. क्या बात आहे, खूप मजा आली. थँक्यू सो मच सिद्धू. थँक्यू.